नमस्कार. तालुका अलिबाग, जिल्हा रायगड व त्यामध्ये असलेले सुंदर असे माझे गाव म्हणजेच कुसुंबळे गाव. आणि हा आमचा गावटाकणी उत्सव. गावटाकणी उत्सव म्हणजेच काय, तर सकाळी पहाटेपासून ते दिवस संपेपर्यंत गाव सोडून बाहेर एखादी झोपडी बांधून किंवा एखाद्या झाडाखाली राहणं म्हणजे गावटाकणी. 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आजही या कुसुंबळे गावामध्ये जपली जाते. म्हणजेच पूर्वी एका संकटाप्रमाणेच गावावर साथीची रोगराई पसरली होती. या रोगराईमध्ये खूप पूर्वजांना आपले प्राण गमावे लागले. तेव्हा पूर्वजांनी गाव सोडून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय म्हणजेच गावटाकणी. यामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन गावापासून ते पंचक्रोशी हद्दीतील सीमेपर्यंत बळ काढला जातो. तर बळ म्हणजेच काय, तर सर्व गावकरी ठीक 12 वाजता गावातील वेताळदेवाच्या माळावर एकत्र येऊन बकऱ्याचा मान दिला जातो. हा मान कोणाचा असतो, तर गावदेवी आई चावंड्यादेवी माता, वेताळदेव, खाडी क्षेत्र व जंगलामध्ये बसलेले अनेक देव यांना हा बकऱ्याचा मान तिथे दिला जातो. यापुढे गावावर कोणतेही मोठे संकट येऊ नये, त्यामुळे मान दिलेल्या बकऱ्याचे रक्त, त्याचं मुंडकं व शिजवलेले भात एकजीव करून बळामध्ये चालता चालता रस्त्यावर पेरले जाते. हे बळ पंचक्रोशीच्या सीमेवर पोहोचल्यानंतर तिथे असलेल्या खड्ड्यामध्ये मान दिलेल्या बकऱ्याचं मुंडकं पुरलं जातं व तिथे आरती केली जाते. तसेच सोबत असलेली इडापिडा व वाईट शक्ती यांचा नाश व्हावा यासाठी सर्व गावकरी गावाबाहेरील विहिरीमध्ये स्नान करतात व अशा प्रकारे ही गावटाकणीचं बळ इथे मात्र पूर्ण केले जाते.